नमस्कार, मी सोनल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। लहान मुलांना आपण नेहमीच पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न करतो। कधीतरी वेफरसारखे पदार्थ आपण घरीच बनवून त्यांना दिले तर ते खूप आनंदी होतात। तर आज आपण पाहतोय झटपट 5 मिनिटात होणारे आलू चिप्स रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आलू चिप्स बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। दोन्ही बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपण आता हे बटाटे सुरीच्या सहाय्याने आपल्याला याच्या स्लाइसेस बनवायच्यात। वेफर्स जसे असतात त्यापेक्षा थोडेसे जाडसर स्लाइसेस बनवून घेऊयात। असंही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने छोटे मोठे स्लाइसेस बनवू शकता। स्लाइसेस थोड्याशा जाडसर राहिल्या तर त्या जास्त क्रिस्पी बनणार नाहीत। चला तर दोन्ही बटाट्याच्या स्लाइसेस या बनवून झालेल्या आहेत, त्या अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या करून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात। आता हे मसाले या बटाट्याच्या साईजला कोट करून घेऊया। अशा पद्धतीने तिखट आणि मीठ हे स्लाइसेसला सर्व साइडने हाताने चोळून घ्यायचे। साइडला आपण एका कढईमध्ये तेल हे कडकडीत गरम करून घेतलंय। आता गॅस हा मध्यम आचेवरती ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे स्लाइसेस तळण्यासाठी कढईमध्ये सोडायच्यात। कढईमध्ये जेवढे स्लाइसेस बसतील तेवढे आपल्याला झटपट सोडून घ्यायच्यात। वेफर्स ही तळण्यासाठी तेलामध्ये सोडल्यावर लगेचच यामध्ये खूप जास्त बुडबुडे दिसतात। जसा जसा टाइम जातो आणि जसे जसे हे वेफर्स तळली जाते तसे तसे हे बुडबुडे कमी होत जातात। साधारणतः 1.5 ते 2 मिनिटात आपली ही वेफर छान अशी तळून होते। एका साइडने थोडेसे तळल्यानंतर त्यांना पलटी करत राहायचे, म्हणजे सर्व साइडने एकाच रंगाची आपली वेफर्स तळून निघेल। चला तर मग आपल्या वेफर्सला छान असा पिवळा रंग यायला लागला आणि ही वेफर छान अशी तळलेली आहे। आता लगेचच ही वेफर्स आपण एका टिश्यू पेपरवरती काढूया। टिश्यू पेपर नसेल तर आपण एका चाळणीमध्ये वेफर्स काढून ते पसरवून ठेवायचे, जेणेकरून ते एक्स्ट्रा ऑइल असेल ते चाळणीच्या खाली जाईल। वेफर्सची आपली एक बॅच तळून झालेली आहे, लगेचच आपण दुसरी बॅच तळून घेऊया। वेफर्स ही टिश्यू पेपरवरती काढल्यानंतर 2 मिनिट थंड करून घ्यायची आहे। वेफर्स थंड झाल्यानंतरच लहान मुलांना खाण्यासाठी द्यायची आहे। घरी बनवलेले वेफर लहान मुलं खूप आवडीने खातात, त्यामुळे नक्की ट्राय करा। फक्त 5च मिनिट लागतात ही रेसिपी बनवण्यासाठी, तर नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना खुश करा। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि सबस्क्राइब करताना साईडचं बेल आयकॉनवरतीही क्लिक करायचं आहे। रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमचा अनुभव कमेंटद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।